जय जय रघुवीर समर्थ. नारायण 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 नारायण. सिद्धावस्थेनंतर अशी एक स्थिती असते, जसं तुम्ही क्षणात आकाशाकडे बघितलं. किती वेळ लागला? किती वेळ लागला आकाशाकडे बघायला? संपलं. मग क्षणात तुम्ही पृथ्वीकडे बघा. काय क्षणात पृथ्वीकडे बघा आणि क्षणात आकाशाकडे बघा. किती वेळ लागला? अशी एक स्थिती येते, क्षणात तुम्ही आकाश बघता आणि क्षणात पृथ्वी बघता. किती वेळ लागला तुम्हाला? काहीच नाही. पृथ्वीवर असून पृथ्वीशी संबंध आहे, आकाशात आकाशाशी संबंध आहे. अगदी त्याचप्रमाणे देहात राहून तुमचा देहाशी संबंध आहे. जसं स्पष्ट तुम्हाला तुमच्या चर्मचक्षुनं म्हणजे ह्या नेत्रानं आकाश जसं स्पष्ट दिसतंय, ठीक आहे ना, आणि याच नेत्रानं तुम्हाला पृथ्वी जशी स्पष्ट दिसते, तसं ज्ञाननेत्रानं तुम्हाला हे संपूर्ण अतिस्पष्ट दिसतं की खरोखरच मी देह नाही. हे अकाट्य सत्य स्वयं तुमच्या अनुभवाला येतं. याचंच नाव साक्षात्कार आहे. याच्यानंतर तुम्ही किती स्थिर होताय त्यावर तुमचं अखंडत्व आहे. आणि या स्थिरतेसाठीच उमा कहू मैं अनुभव अपना सत्य हरिभजन. भजन म्हणजे काय? त्या स्थितीमध्ये स्थिर राहणे किंवा लागी समाधी अखंड अपारा. त्या स्थितीमध्ये अपारा म्हणजे पुन्हा ती स्थिती मोडत नाही, पण अवस्थांचं येणं जाणं राहतं. समजते? अवस्थांचं येणं जाणं राहतं, स्थिती नाही मोडत. त्यातून जर भगवत कृपा झाली की असं तुमचं काही संचित असेल किंवा प्रारब्ध असेल की तुम्ही समाजाच्या उपयोगी यावं, असं त्या परमतत्वाला वाटत असलं तरच तुम्हाला तो बोलकं करेल, नाही तर नाही करणार. मी बोलतोय असं नाही होत, तो बोलवतोय ही प्रचिती येते. जी तुकोबांना आली त्यांनी मांडली, मज बोलवितो विश्वंभर. नाही का? मज बोलवितो विश्वंभर. मग हे अतिस्पष्ट त्यांना माहीत असतं. जे वेदात कुठं लिहिलं असेल, पुराणात न्याय सांख्य मीमांसामध्ये कुठं लिहिलं असेल, दर्शनशास्त्रात कुठं लिहिलं असेल, ते तुमच्या मुखात न वाचता तुमच्यातून बाहेर पडतं. ते असं पडतं की तुम्ही गदगद होता. समजतं? कसं गदगद होता? समजतं? गदगद कसं होता तुम्ही? गदगद कसे होता? तर जसं एखाद्या भित्र्या मनुष्यानं अजगर जर पाहिलं, सर्प पाहिला, व्याघ्र वाघ पाहिला, तर त्याच्या अंगावर जसा काटा येतो, तसे संपूर्ण देहावरचे तुमचे रोमकूप देवतांच्या रूपात तुमच्या दर्शनाला उभे राहतात की या देहात त्या चैतन्य तत्वाचं अतिस्पष्ट दर्शन होतं. ठीक आहे ना? आणि त्या दर्शनाच्या योग्य तो जीवात्मा झालेला असतो. ठीक आहे ना? मग त्या दर्शनाच्या योग्य तो जीवात्मा झाल्यानंतर त्या जीवात्म्याची महिमा त्याच जीवात्म्याला स्वतःला कळायला, जसं आपण आरशात पाहतो, आपणच आपल्याला पाहतो ना आरशात, त्याप्रमाणे आपलंच आपल्याला दर्शन होतं. त्याचं नाव भगवत दर्शन. ठीक आहे? अच्छा, याच्यासाठी काही योग्यता आहे का? आहे का काही योग्यता? नाही. तर हे कृपानुभूती आहे. कसली कृपानुभूती? की हे खोटं नाही. भगवत दर्शनामध्ये हे प्रकृती तत्व खोटं नाही होत, पण ब्रह्मतत्वामध्ये हे खोटं होतं. हा, काय फरक असेल बघ. यातल्या खनाखनात भगवत दर्शन होतं तुम्हाला. ठीक आहे. पण ब्रह्मतत्वामध्ये मात्र
याची असण्या नसण्याशी काही संबंध नाही. आणि जे असेल ते सगळं मी आहे आणि ते आहे, नाही तसं नाही होत. ते सर्वम खल्विदम ब्रह्म जे बोलले ते वेगळ्या अर्थानं बोलले, पण सगळं मीच आहे असं ते नाही होत. मग कसं होतं? तर मुळात स्वतःचाच स्वतःशी संबंध नसल्यामुळं स्वतःचं विराटत्वच कळत नाही, मी किती विराट आहे ते. आणि केवळ तुमची इतकी उंची वाढलेली असते, केवळ एक मीच आहे, केवळ एक मीच आहे. आणि मी इतका उंच आहे, माझी इतकी उंची वाढलेली आहे की सगळ्याच्या सगळ्या देवता माझ्या खाली आहेत. इतकी विराट तत्व तुमचं प्रकट. फक्त त्याची पचवायची ताकद ज्याची जेवढी आहे त्याला तेवढंच. ठीक आहे ना. जसं आता मी इथून कुठंपर्यंत बघतोय, तर मी ही फक्त तिथंपर्यंतच मला दिसतंय. मला इथून कडगुण दिसत नाही, मला इथून निढळ पांढरवाडी दिसत नाही. दहिवडीन गोंदवले तर सोडूनच दे, ठीक ना. तसं तुमची किती योग्यता आहे तिथपर्यंतच तुमचं दर्शन होतं, त्याच्या पलीकडे नाही, त्याच्या पलीकडे नाही दर्शन. मग त्याच्या पलीकडचं त्या पारब्रह्म तत्वाचं जे पाहिजे तुम्हाला दर्शन, त्याच्यासाठी तुमची एकाग्रता, अखंडता तुम्ही किती टिकवताय त्याच्यावर आहे. मग पुन्हा प्रत्येकाला असा प्रश्न पडतो, मग ह्याच्यासाठी काय करू? अरे आम्ही काय केलं नाही हे स्पष्ट आम्हाला अनुभव आहे. ते कृपेखाली त्याची दर्शनं होते ती. मग त्या कृपेसाठी काय? तर त्या कृपेसाठी 3-4 गोष्टी सांभाळाव्याच लागते. त्या एक, पहिल्यापासून तुम्हाला शांतीप्रिय असली पाहिजे, प्रियच असली पाहिजे शांती. दुसरं, एकांत प्रियच असला पाहिजे. तिसरं, जीभ ताब्यातच असले पाहिजे, बोलायला सुद्धा आणि खायला सुद्धा. चौथं, आतून बाहेरून शुद्धी असलीच पाहिजे. सकाळी माझ्याकडून मच्छर मारला गेला पूजेच्या वेळेस, रक्त लागलं माझ्या डाव्या दंडाला, तर दंड मी खाली नावा जाऊन धुवून आणला, हात बी धुतला आणि पुन्हा वरून आणखी तुळशीचं पाणी अंगावर घेतलं. का? जे मला आवडत नाही ते नक्कीच त्याला आवडत नाही. आणि विशेषतः लोक चालढकल करते त्यात नाही. जितकी शुद्धी तितकी जवळीकता. मग अशा तत्वामध्ये विश्रांती करत असताना असे तपस्येच्या काळचे दिवस आठवतात की लोक सांगितल्याशिवाय राहत नाहीत आणि विचारल्याशिवाय राहत नाहीत. कोणाला सांगायची गरज नाही आणि कोणाला विचारायची गरज नाही. तुमची तडप बघून तो तुमची सोय प्रत्येक ठिकाणी करतो. आणि अशी करतो की तुम्ही श्वास घेताय का नाही हे तुम्हाला माहीत नसतं. मग दात घासले का ना, आंघोळ केली का, शौचासना आला का, ह्या दूर लांबच्या गोष्टी झाल्या. त्यावेळेस तुमची आंतरशुद्धी होत असते. आंतरशुद्धीनंतर किंवा प्राप्तीनंतर काही जण तशीच राहतात, तर काही परमशुद्ध राहतात केवळ त्याच्याकरता. आणि इतकं शुद्ध राहतात की एखादं फूल तोडायला गेला तर प्राण बंद करूनच फूल तोडतो, का त्याच्या गंधाचा अधिकारी तो आहे, मी नाही. जलाचं म्हणशील तर 36 बोटं अंतर, 36 बोटं अंतरावरच जल धरणार. पावलोपावली त्याच्या शुद्धीचा तो विचार करणार. यात महत्त्वाची गोष्ट काय आली सुरुवातीची, की आकाशाकडे पाहिल्यानंतर आकाश बी स्पष्ट दिसतं. क्षणात तुम्हाला प्रकृतीत ही पृथ्वी बी दिसते. मग ह्यावेळेस केलं काय तुम्ही? एकदा वर पाहिलं आणि एकदा खाली पाहिलं. पण कुणी पाहिलं तर दृष्टीनं फक्त. मग दृष्टीनं खालीवर बघताच तुमची वृत्ती बदलली की हे आकाश आहे आणि हे जडतत्व आहे. तशीच एक दृष्टी बदलती. कधी भक्तिमय होती, कधी ज्ञानमय होती.
त्या दोन्हीत तुम्हाला अधिक प्रिय काय आहे त्याच्यावर पुढचा तुमचा प्रवास सुरू होतो. मग जसं 24 तासात अर्धा रात्र अर्धी दिवस हे असते का नाही, तर तो अर्धा ज्ञानोत्तर भक्त होतो आणि बाकीचा पूर्ण शुद्ध ब्रह्मत्व असतं. म्हणजे कार्याकारण भक्तीचं हृदय धारण करेल आणि पूर्ण मोडून टाकेल. का तर थोडंसं जनहितार्थ त्याला ते द्वैत सांभाळावं लागतं. जनहितार्थ फक्त, बाकी ते काय त्याचं कर्तव्य नसतं, काय नसतं, काय त्याचा मोह बी नसतो, त्याला काय अपेक्षित बी नसतं. पण विशेष गोष्ट अशी घडून येते, विशेष की हवा तेव्हा तो स्वतःचा हुकमी एका होतो. आत्ता म्हटलं तर आता गोड समाधिस्थ होईल, आत्ता म्हटलं तर केवळ ज्ञानमूर्ती म्हणतो ना, तसं केवळ त्या ज्ञान अवस्थेत ज्ञानस्थितीमध्ये राहू शकतो. राहतं काय त्यावेळेस, राहतं हे की वेळ कंठणं फार कठीण जातं. तेव्हा मग भगवंतानं त्याला सहज अवस्थेत घालतात. खाणं पिणं देणं घेणं सगळं, पण नजर तीच पृथ्वीवर उभा आहे तरी आकाशाकडे नजर आहे. तसं देहात आहे तरी त्याच्या ब्रह्मतत्वामध्ये ते नजर आहे त्याची. पण अवघड होतं ते वेळ कंठणं. म्हणून बऱ्याच जणांनी का नाही आपली पूर्णाहुती करून घेतली, तर काय जणांनी सहज अवस्थेमध्ये देहाला टाकून दिलं. काय व्हायचंय, कसं व्हायचं, जसं व्हायचं तसं होऊ दे. मग 8 गोष्टी त्याच्या पुढं, 8 गोष्टी त्याच्या पुढं नतमस्तक असतात. ठीक आहे ना. त्यातल्या 6 म्हणजे षड्रिपू. नतमस्तक असतात. 7वं म्हणजे वैराग्य आणि 8वं प्रेम. या 8 गोष्टी त्याच्या पुढे नतमस्तक असतात. प्रेम सुद्धा म्हणतं आमचा स्वीकार करा, वैराग्य आमचा स्वीकार करा, आणि काम क्रोध म्हणतात आम्हाला फक्त सेवेसाठी आश्रय द्या, सेवेसाठी आश्रय द्या. म्हणून महाराज म्हणायचे का नाही, भाऊसाहेब तुम्हाला काय करणार, हे गळ्याच्या वरचा राग आहे, सेवेसाठी आश्रय द्या. काम सुद्धा धर्मयुक्त काम त्याच्यापाशी सेवेलाच येतं. अशी एक स्थिती आतून होते आणि गदगद स्थिती असते. आता या स्थितीला जाण्यासाठी प्रत्येकाला असं वाटते बरंच काहीतरी केल्यानंतर जावं लागत असेल, बरंच काहीतरी केल्यानंतर जावं लागत असेल. नाही, चालण्यातला प्रामाणिकपणा, तुमचा चालण्यातला प्रामाणिकपणा, वागण्या बोलण्यातला प्रामाणिकपणा, देण्या घेण्यातला प्रामाणिकपणा, अगदी शास्त्राच्या भाषेत सांगायचं म्हणजे तुमची जितकी निरपेक्षता टोकाची तितके तुम्ही त्याच्याजवळ आहात. का तर मागे सांगितल्याप्रमाणे जर हे सगळंच जर ब्रह्ममय आहे तर यातनं न्यायचं काय, घ्यायचं काय, काढायचं काय, सगळा तांदूळच आहे, त्यातनं निवडायचं काय. सगळे खडेच आहेत, त्यातून निवडायचं काय. तर सगळं ब्रह्ममयच आहे, सगळं भगवन्मय आहे, त्यातनं काय निवडायचं. मी ब्रह्म तर तू ब्रह्म, मी भगवत स्वरूप तर तू भगवत स्वरूप, काहीच राहत नाही. मग त्याच्या देहाला सगळं काय असेल ते प्रकृतीला सांभाळावं लागतं, ज्याला आपण भगवत तत्व म्हणतो. सगळं प्रकृतीला सांभाळावं लागतं. आणि प्रकृती असं सांभाळते की जसं राजाच्या लेकाला कसं, म्हणजे बुद्धाला कसं बाप सांभाळत होता लहानपणी, तसं त्याला प्रकृती सांभाळते. पण जशी शुकांची 21 दिवस आतून स्थिती होते
तशी त्या पुरुषाची अखंड स्थिती असते. त्यांची 21 दिवस तरी सांगितली, पण त्या पुरुषाची अखंड स्थिती असते. पण तरीसुद्धा त्याची स्थिती त्यालाच माहीत आहे, त्याची स्थिती इतर कोणाला माहीत नाही. कुणीही त्याच्या स्थितीला ओळखू शकत नाही. म्हणून महापुरुषांचं मत आहे, सर्वसामान्य लोकांनी विभाग केले. हा ब्रह्मचारी आहे, हा वानप्रस्थ आहे, हा संन्यस्त आहे, हा ग्रस्त आहे. विभाग केले, पण इथे विभागाची गरज नाही, अनुभवाची गरज आहे. आणि ह्या अनुभवाला प्रत्येकजण अधिकारी असून अडतंय कुठं, त्याचं अडतंय कुठं? तर प्रसंगवदान त्या खोट्याला खरेपण देतोय, प्रसंगवदान, आणि तिथंच तो ढासळतोय. प्रत्येकाला असं वाटतंय जसं तुम्ही निघून गेला, बापू निघून गेले, आमकं निघून गेले, आमच्याच्यानं नाही तसं होत. मग ह्यांना पळवाट सांगायला लागते, नाही तुम्हाला जायची गरज नाही, घरीच राहून करा, घरीच राहून करा, घरीच राहून करा. पण नाही, तुम्हाला 6 गोष्टी तिथं थोड्याशा का होईना पण अनुभवाव्याच लागतील. त्या कुठल्या? क्षुधा, तृष्णा, शोक, मोह, जन्म, मृत्यू. मृत्यूपासून निर्भय होतो, पुनर्जन्माची पर्वा करत नाही. कुणी काही बोलू देत, आपल्या स्थितीला मोडत नाही, अवस्थेवर यायला मागत नाही. मिळालं तर खाल्लं, मिळालं तर पिलं, नाही तर ठीक आहे. अजून आठवतंय मला, अक्काबाईच्या तिथं समाधीची ते एक टाकी होती पाण्याची, आता आहे का नाही माहीत नाही, गडावर. बऱ्याच वर्ष मी जातोय पण बघितली नाही. त्या टाकीवरचं पाणी नळाचं प्यायचं, गार इच्छू पाणी पोटात जायचं. ते पाणी प्यायचं, गारच पाण्याने आंघोळ करायची, गारट्यातच बसायचं. पण प्रकृतीचा झटका असा लागला होता की देहबुद्धी मोडली होती. वचन एवढंच, तुला कोण घालणार? पण त्यानं घर केलं होतं का? तर ज्यांच्याकडून हे वचन आहे काय मिळालं होतं, त्यांच्यासाठी हा देह खूप प्रामाणिकपणे वागला होता. त्या वागण्यात जर माझं खोटेपण असतं तर हा झटका मला बसला नसता. त्यामुळं मृत्यूनंतर एखाद्या मड्याचे डोळे कसे उघडेच असतात, पण त्या डोळ्यात कुठलं आकर्षण नसतं. आहे का? आकर्षण नाही, भय नाही, शोक नाही, चिंता नाही, अशी एक स्थिती असते त्यावेळेस. आणि ही स्थिती सगळ्याला सांभाळता येत नाही, म्हणून हा खेळ इथं मोडला जातो. बस 2 महिने झालं, 2 महिने झालं की माणूस झाला बस, पुन्हा काहीतरी तेवढ्यावरच संतुष्ट होतो. आणि तेवढ्यात आणखी तुमचा प्रामाणिकपणा बघून तुम्हाला समजा काय रिद्धिसिद्धीनं काय तुमच्याशी काय केला असेल खेळ, तर तो त्यात बी अडकतो. त्याच्यातच कुणी आणखी द्रव्य, धन, स्त्री, अमुक तमुक काय झालं त्याच्यातच अडकतोय, पद प्रतिष्ठा त्याच्यातच अडकतोय. पण मोठी कृपा अशी होती एखाद्यावरच की त्याचा बी पुरुषार्थ आणि प्रकृतीची बी साथ आणि भगवंताची बी कृपा, तिन्ही एका वेळेस कार्याला उभी राहतात. पण त्याला हे काय चाललंय हे त्यालाही माहीत नसतं की असं होणार आहे पुढं. ठीक आहे ना? किंवा ह्याला हे म्हणतात, ह्याला हे म्हणतात, असं काय माहीत नसतं त्याला. ठीक आहे ना? व्यवहारी जगतात तुमच्या, आता काश्मीर किती राहिलं, जम्मू किती राहिलं आणि हिमालय किती राहिलं, हे तुमच्या व्यवहारी जगतात. अध्यात्मात त्याला अंतर नाही. अध्यात्मात फक्त प्राकट्य आहे, आणि त्या प्राकट्याचंच आश्चर्य, याचंच नाव भगवत साक्षात्कार. की अरे बापरे, मग काय, अंतकरण बी ओलं, डोळे बी ओले, नस नाड्या बी एकदम गदगदित, देवता बी प्रसन्न, जीव बी प्रसन्न, सगळेच प्रसन्न. व्यक्त करायला गेला तर व्यक्त होत नाही, आणि अनुभवानं तर ठसाठस भरलेलं असतं. सांगायचं म्हटलं तर शब्द सापडत नाहीत.
शब्द मी म्हणते तुमच्या कृपेनं तुमच्यापाशीच विश्रांतीला राहू देत, नको आता बस. मग प्रत्येक ध्वनीतून, ठीक आहे ना, प्रकृतीतल्या प्रत्येक ध्वनीतून तुम्हाला नादच ऐकू येतो. मग कुत्र्याचा, मांजराचा, बेडकाचा, किड्याचा, कशाचाही असू देत, नादच ऐकू येतो. याच नादाला महापुरुषांनी सांगितलं ना, त्यांच्या भाषेत, अनहद नाद सुनोबड भाग्या सकल मनोरथ पुरे. या अशाच गोष्टी असतात त्यांच्या अवतीभोवती खेळतात. म्हणून मागे मी सांगितलं का नाही की प्रचिती कुणाला तरी वाटतं मला हे मिळालं, मला ते मिळालं, मला ते मिळालं. तो तुम्हाला अवकात खोजने के लिए वो फिर बोलते, जा त्या मड्याचं मटण खाऊन दाखव, मांस खाऊन दाखव, जा तू हे करून दाखव, जा ते ती करून ये. म्हणजे पाहायचं काय असतं, देहबुद्धीत राहून देहातीच्या गप्पा मारतोस ना, तर बघू दे मग तू किती हे. त्यावेळेस या लोकांच्या परीक्षा घेतल्या जातात. नाहीतर आकारण कुठलाच महापुरुष तुमची परीक्षा घेत नाही, ठीक आहे ना. मग त्याच्या पुढे फुशारक्या मारायच्या नाहीत. हां, तुला गदगद होऊन एखादा असं काय विचारायचं असेल, एखाद्याला वाटतंय, पण ते आता ह्या स्वप्नातल्या ही स्वप्न सांगते ती, की मला स्वप्नात आले बापून डोक्यावर हात ठेवला, मला असं केलं, मला महाराजांनी ते केलं, मला ते केलं. त्यावेळेस वावडीवरच्या गप्पा त्यांच्या तशाच ऐकाव्या लागते त्या, आणि तसलीच उत्तर द्यावी लागते ती. पण ती म्हणून मग अशी एकाला म्हणलं नाही का, ब्रह्ममुहूर्त कधी तर उठल तवा, आणि भगवत साक्षात का कुणी सांगतो बाबा तिथे 4 दिवस राहिलो आणि असं आहे. म्हणून मेन गोष्ट अशी सांगितली तुला, की जसं क्षणात आकाश बघतो, क्षणात पृथ्वी बघतो, डोळे तेच आहेत, आणि म्हणायला क्षण, पण त्यातले करोड क्षणापेक्षा ती वेळ कमी आहे. इतक्या क्षणार्धमपी क्षण, इतक्या काय म्हणायचं, इतका त्वरित तो विलीन होतो. काय असेल मग. आणि जसं या डोळ्याने प्रकृतीतले प्रत्येक विभाग तुम्ही बघता का नाही वेगळा, गाय वेगळी दिसते, तो खांबे वेगळा दिसतो, ते झाड वेगळं दिसते, ते दगड वेगळा दिसतो, ती वेल वेगळी दिसते, सगळं वेगळं दिसते, दिसतंय की नाही. हे सगळं वेगळं पण एका क्षणात नष्ट होतं. एकच सगळं भगवत स्वरूप, कशातच फरक दिसत नाही. मला ते कोणी बघ आद्य शंकराचार्यांचं ते ऐकवलं की आद्य शंकराचार्य जर मच्छर खानापाशी गुंगुंग करायला लागला तर त्याला सुद्धा ब्रह्मज्ञान ऐकवत होते. ऐकलंच का ते काशीमध्ये. काय म्हणजे त्यांच्या संगतीत मच्छर जरी आला तरी स्वतःला ब्रह्मज्ञानी समजायला लागला. मग काय असेल बघ, म्हणजे ती आभामंडल कडचं काय असेल. मग त्या पुरुषापाशी पुरुषापाशी गेल्यानंतरच कळतं की बाहेर अग्नी आणि बर्फ यातला जसा फरक जाणवतो तसा संसारातला रागद्वेष आणि ह्या पुरुषाची दया क्षमा किंवा ह्याचं प्रेम एका क्षणात जाणवतं. मग ही जाणीवच तुम्हाला पुढं न्यायला प्रेरित करते. पण थांबतोय का त्याचं कारण त्यानं शोधलं पाहिजे. थांबतोय का, आणि त्याचा पश्चाताप त्याला झाला पाहिजे. मग ती पश्चातापाची अग्नी त्याला खऱ्या शांतीकडे घेऊन जाते, आणि ती खरी शांती साधू संघाच्या प्रेमाला भाग पाडते. आणि मग जे खरोखर देहापासून दृश्यापर्यंत आपलं काहीच नाही त्याच्याबद्दलची त्याची उपरती त्याला सहयोग देते. धराव सोडावा लागत नाही, आतूनच उपरत होत जातं. आणि मग कुठेतरी वैराग्याचं कोंब दिसायला लागतं. हे कपडे काढून, लंगोटा लावणं, दाड्या वाढवून, माळा घालून, कुठेतरी जाऊन, ह्या गोष्टीला ह्या लौकिक वैराग्य लोकांनी तिथं मूल्य दिलं नाही. आतूनच वैराग्यवरती कोंबरते अशी. आणि मग असं वाटतं नाही, कल्याणाचे दिवस आपल्याच हातात आहेत. आपण मोडलं की मोडलं, आपण जोडलं की जोडलं. या गोष्टीला
नानक सब कुछ तुमरे हात है. जे तुझ्या हातात जे आहे ते तू केल्यानंतर भगवंत सुद्धा सांगतो आता तुझ्या हातातलं माझ्या हातात दे, पुढचं मी बघतो. तेव्हा नानकांचं बोट वर गेले. अगोदर बोट गेले शिष्यांच्याकडे, सब कुछ तुमरे हात है. आधी बोट गेले स्वतःकडे, सब कुछ तुमरे हात है. पुन्हा बोट गेलं वर, सब कुछ तुमरे हात है. तुम्ही होत सहाय. म्हणजे या पुरुषांनी सुद्धा प्रयत्नाशिवाय भगवंताकडे भिका मागितल्या नाहीत. प्रयत्नाशिवाय. आणि त्यांची मागणी म्हणजे भिक्षा आहे नाही बस. पण ते काय काय त्यांची मी भजनं ऐकतो का नाही, गदगद होऊन जातो. अपार प्रेम. म्हणजे असे साधू समाज जेवढे म्हणजे जीवनात आहे ना, नानकांच्यावर मला खूप गजब. का माहिती आहे का? कुटुंबाचा जरा बी विचार केला नाही, देहाचा विचार केला नाही, त्या काळच्या विपरीत परिस्थितीचा विचार केला नाही. इतका पुरुषार्थ खूप कमी केला आहे. ठीक आहे ना. अनेक झाले त्या काळात, पण इतका पुरुषार्थ खूप कमी केला आहे कोणी. नानकांच्यासारखा पुरुषार्थ देव दुर्लभ आहे. दुसरा पुन्हा पुरुषार्थी झाला म्हणजे हे शंकराचार्य. विरोधच विरोध, पण तरी डगले नाहीत. आणि वय केवढंच. ठीक आहे. मग आपल्या पुरुषार्थाला आपण कमी पडतोय तिथं हाक मारायची बस.